Hello friends, hello everyone. Friends, standard 8th and subject English 1.3. Trees are the kindest things I know. Trees are the kindest things I know. या कवितेबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. Today we are going to discuss on warming up and chit chat of 1.3. Trees are the kindest things I know. Friends, the first question in chit chat. काय बघा प्रश्न आहे. When do you receive gifts? When do you receive gifts? मित्रांनो, तुम्हाला भेटवस्तू कधी मिळतात, कधी प्राप्त होतात? When do you receive gifts? तुम्ही असे म्हणू शकता, I receive gifts on special occasions such as my birthday or on doing well in my exams and on festivals, etc. I receive gifts on special occasions such as my birthday, on doing well in my exams, on doing well in any competition and on festivals, etc. आपणाला कधी भेटवस्तू मिळतात? तर एखाद्या खास प्रसंगालाच भेटवस्तू मिळत असतात. मग त्या आपल्या वाढदिवसाप्रसंगी असतील, किंवा परीक्षेमध्ये उत्तम यश मिळाल्यावर, किंवा कोणत्याही स्पर्धेमध्ये आपण उत्कृष्ट कामगिरी केल्यावर आपणाला भेटवस्तू मिळतात, किंवा सण समारंभाच्या वेळेला सुद्धा आपणाला भेटवस्तू मिळत असतात. म्हणून आपण याचं उत्तर असं सांगू शकाल, आय रिसीव गिफ्ट्स ऑन स्पेशल ओकेजन्स सच ॲज ऑन माय बर्थडे, ऑन डुईंग वेल इन माय एक्झाम्स, ऑन डुईंग वेल इन एनी कॉम्पिटिशन अँड ऑन फेस्टिवल्स, एक्सेट्रा. सेकंड क्वेश्चन, डू यू लाईक टू गिव्ह गिफ्ट्स? डू यू लाईक टू गिव्ह गिफ्ट्स? तुम्हाला भेटवस्तू मिळतात इथंपर्यंत ठीक आहे, पण डू यू लाईक टू गिव्ह गिफ्ट्स? तुम्हाला भेटवस्तू द्यायला आवडतात का? एस. आपण एस म्हणणार आहात की, आणि त्याच्या पुढेही तुम्ही सांगा की येस आय डू लाईक टू गिफ्ट्स. एस आय डू लाईक टू गिफ्ट्स. इट शोज द अदर पर्सन दॅट वी लव अँड ॲप्रिशिएट देम. आपण इतर व्यक्तींच्यावरती असलेला आपला जीव, आपण त्यांना किती ॲप्रिशिएट करतो आणि आपलं किती प्रेम आहे त्यांच्यावरती, हे यातून लक्षात येतं. प्रेम, जिव्हाळा, माया हे लक्षात येतं. येस आय डू लाईक टू गिफ्ट. इट शोज द अदर पर्सन दॅट वी लव अँड ॲप्रिशिएट देम. नेक्स्ट क्वेश्चन, फ्रॉम whom do you get gifts? फ्रॉम whom do you get gifts? तुम्हाला कोणाकडून या भेटवस्तू मिळत असतात? आय ऑफन रिसीव गिफ्ट्स फ्रॉम माय पेरेंट्स, ग्रँडपेरेंट्स, फ्रेंड्स अँड कझिन्स. आपणाला वारंवार मिळणाऱ्या ह्या भेटवस्तू आहेत त्या एकतर आपल्या पालकांच्याकडून, आईबाबांच्याकडून मिळतात, किंवा ग्रँडपेरेंट्स, आपले लाडके आजी आजोबा यांच्याकडून मिळतात, किंवा आपले जिवलग फ्रेंड्स आणि कझिन्स यांच्याकडून आपल्याला या भेटवस्तू मिळत असतात. आय ऑफन रिसीव गिफ्ट्स फ्रॉम माय पेरेंट्स, ग्रँडपेरेंट्स, फ्रेंड्स अँड कझिन्स. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. व्हॉट इज द बेस्ट गिफ्ट दॅट यू हॅव एव्हर रिसिव्ड? व्हॉट इज द बेस्ट गिफ्ट दॅट यू हॅव एव्हर रिसिव्ड? आत्तापर्यंत तुम्हाला भरपूर भेटवस्तू मिळाल्या असतील, पण त्यातली सर्वोत्तम भेटवस्तू तुमच्या नजरेतून कोणती आहे? आता याचं उत्तर हे प्रत्येकाचं वेगळं असू शकतं, प्रत्येक व्यक्तीचं वेगळं असू शकतं. एक फॉर एक्झाम्पल आपण पाहूया. द बेस्ट गिफ्ट आय रिसीव्ड वॉज अ वॉच टू माय पेरेंट्स प्रेझेंटेड टू मी ऑन 13th बर्थडे. तुमच्या 13व्या वाढदिवसाला
तुमच्या पालकांनी तुमच्यासाठी जे रिस्टवॉच दिलं, मनगटी घड्याळ दिलं, ती आत्तापर्यंत मिळालेल्या भेटवस्तूपैकी सर्वोत्तम भेटवस्तू आहे असं तुम्हाला वाटतं. याशिवाय तुमच्या ज्या भेटवस्तू इतरही असतील त्यांचा तुम्ही उल्लेख करावा. What is the best gift that you have ever received? The best gift I received was a watch that my parents presented to me on 13th birthday. Next one. Why is it special for you? मग आता ही भेटवस्तू तुमच्यासाठी का स्पेशल आहे? Why is it special for you? The watch is special to me more because the watch is special to me more because of the message attached to it by my parents. They gave it to me saying that time is the most powerful resource that a person can ever have. A person who respects time and makes full use of every moment is the only one who will be blessed with success and happiness. I will repeat these sentences once again. Listen carefully. Why is the wristwatch special for you? The watch is special to me more because of the message attached to it by my parents. They gave it to me saying that time is the most powerful resource that a person can ever have. A person who respects time and makes full use of every moment is the only one who will be blessed with success and happiness. हे एक उदाहरण आहे. तुम्हाला ती जी बेस्ट वस्तू मिळालेली आहे तुमच्या नजरेतून ती तुमच्यासाठी का बेस्ट आहे हेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे. या ठिकाणी हा मुलगा काय म्हणतोय किंवा या उत्तरातून आपल्या काय लक्षात येतं की आईबाबांनी घड्याळ देत असताना सांगितलं की वेळ हीच या जगातली सर्वोत्तम पॉवरफुल गोष्ट आहे आणि जो वेळेचा आदर करतो आणि प्रत्येक क्षणाचा विधायक वापर करतो त्याला सर्वोत्परी आनंद आणि यश कीर्ती ही लाभतच असते. असा मेसेज त्या घड्याळाबरोबर त्याच्या आईबाबांनी दिलेला आहे. म्हणून मला वॉच ही बेस्ट आहे असं म्हटलेलं आहे. तुम्हाला आत्तापर्यंत मिळालेल्या गोष्टी भेटवस्तू ज्या आहेत यामध्ये तुमच्या नजरेतून कोणती बेस्ट आहे आणि ती का बेस्ट आहे या दोन्ही गोष्टी तुम्ही या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. आपला पुढचा प्रश्न आहे व्हॉट गिफ्ट्स डू ट्रीज गिव्ह टू मॅनकाइंड. खूप छान प्रश्न आहे या ठिकाणी. व्हॉट गिफ्ट्स डू ट्रीज गिव्ह टू मॅनकाइंड. मानव जातीला झाडांनी काय काय भेट दिलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर सर्वच जे काही दिलेलं आहे ते झाडांनीच दिलेलं आहे. What gifts do trees give to mankind? Trees supply us with all the resources that we need. आपणाला जे काही हवं आहे ते सगळे रिसोर्सेस झाडं आपणाला पुरवतात. Trees supply us with all the resources that we need. They provide us with food in the form of fruits, seeds, vegetables, roots, leaves, etc. The wood that we need to make furniture, paper, and build houses comes from trees. Trees give us cotton, jute, etc., from which we make cloth. Apart from these things, flowers, oils, medicines, etc., are also obtained from trees. Trees grant us shade from the heat of the sun in summers and enable natural processes such as the water cycle to occur so that life on the earth continues.
Trees purify the air by pouring in fresh supply of oxygen each day so that life on earth flourishes. Trees prevent soil erosion and protect the land cover from being washed away during a flood. Lastly, it would not be incorrect to say that trees are the primary reason for the survival of human being. इतक्या साऱ्या गोष्टी झाडं आपणाला देतात. झाडांनी आपणाला खूप काही भेटवस्तू दिलेल्या आहेत. झाडं आपणाला सगळं काही पुरवतात. अगदी आपल्या खाण्यासाठी फळं असतील, बिया असतील, भाज्या आहेत, मुळं आहेत, पानं आहेत, भाजीपाला आहे, हे सगळं आपणाला झाडच पुरवतात. घरामध्ये फर्निचर झाडच. आपणाला लागणारा पेपर हा झाडापासूनच केला जातो. आपली घरं बांधली जातात ते झाडाच्या लाकडापासूनच. आपल्याला कॉटन दिलं जातं, क्लोथ दिलं जातं, कापूसही मिळतो, कापडही झाडापासूनच मिळतं. याशिवाय फुलं, तेल, औषधं हे सुद्धा आपल्याला झाडापासून मिळतं. अगदी रखरखत्या उन्हात आपल्याला एक शांत सावली तीही झाडापासूनच मिळते. आणि ही जी एक प्रोसेस आहे ना, ही जी सायकल आहे, ही सगळी व्यवस्थित मेंटेन जी केलेली आहे ही झाडांनीच केलेली आहे. हवा शुद्ध ठेवते झाड आणि आपल्याला फ्रेश ऑक्सिजन पुरवठा केला जातो. त्याचबरोबर जमिनीचं मृदा जी जाते ती सुद्धा थांबवली जाते. सॉईल इरोजन थांबवलं जातं. आणि सरते शेवटी झाडच आपल्याला आपलं जे काही अस्तित्व आहे किंवा आपलं जे उपजीविका आहे ही सगळी झाडावरतीच आहे. सबंध मानवजातीची उपजीविका ही झाडावरतीच आहे. इतकं काही गिफ्ट या झाडांनी आपल्याला दिलेलं आहे. आपल्या कवितेचं नाव आहे ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्ज आय नो. कवीच्या मते आत्तापर्यंत त्यानं जेवढ्या काही दयाळू गोष्टी पाहिलेल्या सर्वांमध्ये त्याच्या नजरेतून झाडच सर्वात दयाळू आहेत असं त्याला म्हणायचं आहे. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्ज आय नो. आय विल टेल यू वन्स अगेन दॅट what gifts do trees give to mankind? Trees supply us with all the resources that we need. They provide us with food in the form of fruits, seeds, vegetables, roots, leaves, etc. The wood that we need to make furniture, paper, and build houses comes from trees. Trees give us cotton, jute, etc., from which we make clothes. Apart from these things, flowers, oils, medicines, etc. are also obtained from trees. Trees grant us shade from the heat of the sun in summers and enable natural processes such as the water cycle to occur so that life on the earth continues. Trees purify the air by pouring in a fresh supply of oxygen each day so that life on earth flourishes. Trees prevent soil erosion and protect the land cover from being washed away during a flood. Lastly, it would not be incorrect to say that trees are the primary reason for the survival of human beings. Now next question. Question number 2A. काय प्रश्न आहे पहा. Name two parts of a tree that begin with B, F and T. आपणाला प्रश्न आहे की झाडाचे पार्ट्स ऑफ ट्री जे आहेत तर झाडाचे जे भाग आहेत तर त्यांची नावं आपल्याला लिहायची आहेत. बी न सुरू होणारी 2, एफ न सुरू होणारे 2 आणि टी अक्षरानं सुरू होणारे 2 लिहायचे आहेत. ओके, 2 लिहायचे आहेत. Name two parts of tree that begin with B, begin with F and begin with T. तुम्हाला नक्कीच हे उत्तर आठवलेलं आहे. बी न सुरू होणारं ब्रँच, बार्क, BRANCH ब्रँच फांद्या, BARK बार्क. एफ न
नक्की तुम्ही सांगू शकता. तुम्हाला आवडते त्या दोन्ही गोष्टी. फ्लावर, ॲप फ्रूट. अँड टीनं सुरू होणारे ट्रंक अँड ट्विग, TWIG, ट्विग या गोष्टी येतील. तुम्ही याशिवाय झाडाच्या सर्व पार्टची नावं या ठिकाणी तुम्ही नमूद करायची आहेत. B फॉर ब्रँच बार्क, F फॉर फ्रूट फ्लावर अँड T फॉर ट्रंक ट्विग. याशिवाय जे पार्ट्स ऑफ ट्रीज आहेत, पार्ट्स ऑफ ट्री, ते सर्व तुम्ही या ठिकाणी लिहायचे आहेत या प्रश्नाच्या खाली. नेक्स्ट B क्वेश्चन पहा काय आहे. In most countries in the northern hemisphere there are 4 seasons: spring, summer, autumn and winter. Try to guess what is the season in the months given below. आता in most countries in the northern hemisphere there are 4 seasons. उत्तर गोलार्धात खास करून हे 4 ऋतू आहेत. स्प्रिंग आहे, समर आहे, ऑटम आहे, विंटर आहे. तर आपल्याला या ठिकाणी जे महिने दिलेले आहेत, 1 मार्च, एप्रिल, मे, 2 जून, जुलै, ऑगस्ट, 3 सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड 4 डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. या महिन्यातील कोणत्या 3 महिन्यात कोणते ऋतू आहेत हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तुम्हाला ही सगळी उत्तरं येतात आणि आता तुम्हाला जे तुम्ही सजेस्ट केलं, तुम्हाला जे आता गेस केलेलं उत्तर आहे तेच त्या महिन्याला आहे. अगदी बरोबर आहे तुमचं. मार्च, एप्रिल, मे तुमचा आवडता ऋतू आहे स्प्रिंग. मार्च, एप्रिल, मे स्प्रिंग सीझन. जून, जुलै, ऑगस्ट. जून, जुलै, ऑगस्ट समर. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर ऑटम अँड डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी विंटर. या पद्धतीनं हे आपण महिने आणि त्या महिन्यात असणारा ऋतू हे पाहिलेलं आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपली वॉर्मिंग अपमध्ये आहे. कोणती आहे ती पहा. ॲक्टिव्हिटी नंबर 3. An artist points pictures using colors. An artist paints pictures using colors. A poet or a writer can also paint pictures in your mind. Imagination by using descriptive phrases. Friends, काय सूचना आहे पहा या ठिकाणी. An artist paints pictures using colors. एक कलाकार जो असतो तो आपल्या रंगांच्या माध्यमातून चित्र रेखाटतो. A poet or a writer can also paint pictures in your mind, in your imagination by using descriptive phrases. एखादा कवी, एखादे लेखक हे सुद्धा तुमच्या मनावरती एक चित्र रेखाटतात. ते डिस्क्रिप्टिव्ह फ्रेझीज वापरून तुमच्या मनावरती, तुमच्या इमॅजिनेशनमध्ये ते चित्र ते रेखाटत असतात. फॉर एक्झाम्पल, आता जर मी म्हटलं ब्लू स्काय, ब्लू स्काय म्हटल्यानंतर तुमच्या नजरेपुढं निळं अथांग आकाश येतं. हे डिस्क्रिप्टिव्ह वर्ड आहेत ना. नेक्स्ट, सॉफ्ट व्हाईट क्लाउड्स. तुमच्या डोळ्यापुढं लगेच किंवा तुमच्या मनामध्ये सॉफ्ट व्हाईट क्लाउड्स येतात. फ्लोटिंग क्लाउड्स, तरंगणारे ढग, हे असं येत असतं. आणि डिस्क्रिप्टिव्ह वर्ड, डिस्क्रिप्टिव्ह फ्रेझिस हे बोलल्यानंतर ते चित्र, त्या इमॅजिनेशन, ते इमेजेस तुमच्या नजरेपुढे यायला पाहिजेत. यासाठी अधिक सराव म्हणून तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि आता मी जे काही शब्द सांगतो ते शब्द ते डिस्क्रिप्टिव्ह फ्रेझिस नुसार
त्या प्रतिमा तुमच्या नजरेपुढे आणण्याचा प्रयत्न करा. ओके, शट युअर आईज, डोळे बंद करा. क्लोज युअर आईज, बंद केला डोळे. ओके, ब्लू स्काय, तुमच्या नजरेपुढे ब्लू स्काय आलेला आहे. डोळे बंद आहेत तुमचे. सॉफ्ट व्हाईट क्लाउड्स तुमच्या नजरेपुढे आलेला आहे. फ्लोटिंग क्लाउड्स, फ्लोटिंग क्लाउड्स. सी, समुद्र. वेव्ज ऑफ सी, समुद्राच्या लाटा. टेम्पल, एखादं मंदिर. टेम्पल, मंदिर. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स, पक्ष्यांचा थवा. ओके, नाव ओपन युअर आईज. आता तुमचे डोळे उघडा. तर असे डिस्क्रिप्टिव्ह वर्ड वापरल्यानंतर तुमच्या मनावरती किंवा इमॅजिनेशन ते हुबेहूब तुमच्या नजरेपुढे येतात. ते डिस्क्रिप्टिव्ह फ्रेझिस कवी किंवा लेखक वापरत असतात. त्यामुळं ते चित्र आपल्या समोर रेखाडतं. जसं कलाकार चित्र रंगांच्या माध्यमातून करत असतात, तसं कवी आणि लेखक हे शब्दाच्या माध्यमातून, वर्णनात्मक शब्दाच्या माध्यमातून आपल्या मनावरती, आपल्या इमॅजिनेशनमध्ये हे चित्र रेखाटत असतात. आणि आता प्रश्न आहे आपल्यासाठी, राईट डाऊन 4 सच फ्रेझेस विच डिस्क्राईब एनिथिंग ब्युटिफुल इन नेचर. ऑलरेडी नेचर इज टॉपमोस्ट अँड मोस्ट ब्युटिफुल थिंग इन द वर्ल्ड. या जगातला निसर्ग हाच सर्वात सुंदर आहे आणि निसर्गातील कोणतीही गोष्ट तुम्ही घेतला तर ती सुंदरच आहे. आणि राईट डाऊन 4 सच फ्रेझेस विच डिस्क्राईब एनिथिंग ब्युटिफुल इन नेचर. आणि तुम्ही आता इथं असे काही निसर्गातील गोष्टी घ्या, डिस्क्रिप्टिव्ह फ्रेझेस घ्या की जेणेकरून तुमच्या नजरेपुढं त्या गोष्टी येतील. फॉर एक्झाम्पल, लश ग्रीन pastures, lush green pastures. Second, golden sunflowers, golden sunflower. Next, clear rippling streams, clear rippling streams. Snow-clad mountains, snow-clad mountains. A beautiful rose flower, rose flower. River, river. Green grass, green grass. Blue sky. Sunrise, sunrise. Sunset, sunset. अशा पद्धतीनं तुम्ही भरपूर अशी डिस्क्रिप्टिव्ह फ्रेजेस करू शकता. निसर्गातील सुंदर गोष्टी तुम्ही या ठिकाणी सांगायच्या आहेत. कोणत्याही 4 सांगितलेल्या आहेत. तुम्हाला जितक्या निसर्गातील सुंदर सुंदर गोष्टी सांगता येतील त्या तुम्ही सगळ्या या ठिकाणी सांगायच्या आहेत. ओके फ्रेंड्स, अँड नाव नेक्स्ट, द ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. फ्रेंड्स, टुडे we discussed on the warming up section in that chit chat. Also the gifts to trees give to mankind, parts of trees, then the seasons and their related months. तुम्ही या ठिकाणी अगदी मराठीतील महिने आणि मराठीतील ऋतू जे आहेत तेही तुमच्या वहीमध्ये लिहा. देन वी डिस्कस्ड द इमॅजिनेशन अँड पिक्चर्स बाय यूजिंग डिस्क्रिप्टिव्ह फ्रेझेस अँड वर्ड्स. अशा पद्धतीनं मित्रांनो आज आपण ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो याचं वॉर्मिंग अप आणि चिटचॅट पाहिलेलं आहे. हे सर्व तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा.
Friends, all of you, write down all the activities from English, from warming up of 1.3 trees are the kindest things I know. Okay friends, we will discuss on poem in the next video. So thank you very much for watching this video. Thank you.